निघतो आम्ही ऑटोनं. या तुम्ही गाडीवर. बरोबर या बरं. आई, जा तुम्ही दोघे जणी. बरोबर जा जा. आमची काळजी नको करू. आम्ही बरोबर येतो. राजा, आता इवायच्या घरी पावनचार खाल्ला ते आहे ना, गुलाबजामानचा. आता लय जोर आलं ते आईच्या अंगाने चल्यासाठी. बरं चला मग. चल शांताबाई, मला बी उशीर होते. चला सखूबाई, येतो मग. सविता, ये लवकर लवकर. मोहन, मोहन तर मोहनच झाला गड्या. खरोखर भाऊ असा असा मोहन सारखा. मग शांताबाई, संस्कार कोणाचे आहेत मोहनवर? हा सखूबाई, एक नंबर. पोरीवर पोरावर चांगले संस्कार दिले. त्याचा नतीजा दिसूनच राहिला. नाही तर बाकीचे जे दिसतातच. चला मग येतो. ये राजा. सखूबाई, मनीषा, पप्पू नाही दिसले? आई, ते बसले दोघ जण गोष्टी करत. म्हटलं बसू दे. सांगितलं मी मनीषाले चालली म्हणून मी. हा हा, आता बायको 4-5 दिवसापासून गावली होती की नाही, लय मोठ्या गोष्टी सांगायला असतील. चला येतो मी. चल सविता, या टोपो. मोहन, ये जो घरी. काय नाही तसा चालला जाशील? सविता ताई, आता मी आलो, कशाचीच काळजी करायची नाही. दोघी बहिणींनी ऐकलं का जवळ बुवा? माझ्या बहिणीला कोणत्याच प्रकारचा त्रास चालणार नाही. बरं, आतापर्यंत भाऊ नव्हता, आता भाऊ आला. बाहेर गाडी भाऊ होता. तुम्हाला असं वाटते की दोघीच बहिणी आहेत हे, पण आता आला बरं मोहन. हो हो हो, चला येतो. सविता, चल लवकर. खरे म्हण, ते जवळपासोबत बोलला तू? आई, एकेकाच निपटू दे ना. आता येईल जाऊ दे, मग तेच पाहू. लय समजदार आहे बाई. सविता, बरोबर बसू गाडीवर. हो आई. चल सविता, ये. अरे पप्पू, सविता ताई, बापूजी चालली ना? पाय, माझं लक्षच नाही. मनीषा, बस झालं. आता 2-4 दिवसापासून सोबतच होत्या ना. आता काय घरापर्यंत पोहोचून द्या लागते काय तुले? पप्पू, कशा गोष्टी करता तुम्ही? दारा 2 मिनिटं उभं राहिलं की किती बरं वाटते. समोरच्या लिहिण आपल्याला पण काही गरज नाही. बस झालं. ते बोलत आहेत मोकळे आपल्यासोबत, आपणच चलो त्याच्यासोबत पुढे 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 करायसाठी. जाऊ नको आता. जाऊन येतो मी. तुला सांगितलं ना मनीषा, जाऊ नको म्हणून. नवरा हो मी त्या, ऐकत नाही का तुम्हाला म्हटल्यानं? बरं, नाही जात. पप्पू, काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढं गरम बोलून राहिले. आता सर्वजण प्रेमानं वागून राहिले. एवढे जवळ बुवा ते राग भरले होते, ते पण प्रेमानं वागून राहिले. आणि तुम्हाला काय झालं? मला काय होईल? मला काही झालं नाही. ते कावरल्या कुत्र्यानं चावलं नाही मला. थांब, पप्पूले कपड्याचं सांगतो. पप्पू, माहिती आहे का तुम्हाला, एक खुशखबरी आहे तुमच्यासाठी. खुशखबरी? सोनं भेटलं काय? तुम्ही कधी सोन्याचा विषय काढू नका आमच्या घरी. मी काय सांगतो ते आहे का? मी म्हणून राहिली होती, तुमच्यासाठी आम्ही कपडे घेतले. मनीषा, असे कसे कपडे घेतले? तो जवळ सोबत असताना त्याच्या पसंतीने कपडे घेतले, आणि मी नसताना कपडे घेतले. कोण? त्या जवळची व्हॅल्यू आहे, माझी व्हॅल्यू नाही आहे काय? पप्पू, असे कसे बोलून राहिले तुम्ही? मग तू कपडे कसे घेतले? मी आल्यानंतर कोणते कपडे घेतले? मला अजिबात कपडे नाहीत पाहिजेत. मला कपडे माया पसंतीने पाहिजेत, आणि तुझे कपडे बी मायाच पसंतीने घेईन मी. पप्पू, तुम्हाला सांगून राहिली मी, आमच्या घरी भांडणं करू नका तुम्ही. तुम्हाला कपडे बी नसतील पाहिजेत, कपडे नका घेऊ. तशीच येतो मी. चला तुम्ही. अति तमाशे नाही पाहिजेत, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. सांगून देतो मी, कपडे वापस देऊन दे म्हणून. तुम्ही काय समजले? काही बोलसान, काही करसान, ऐकीन काय कोणी तुमचं? चल लवकर, निघ तशीच. आण, चल आण बॅग. मोठी ठसन करून राहिली. तो जवळ आलाच आहे, हा जवळ फेकून द्यायचा आहे. वहिनीने सांगितलं होतं, सुरुवातीला पसंतीलाच कपडे दिले जातात. अति तर उलटच झालं. अति तर 2 लेकराच्या बापाले पसंतीने कपडे, आणि मी नवीन नवीन जवळ असून मला बिना पसंतीचे कपडे. नाही नाही पप्पू, आता तर कडक राहशील तर पुढे तुझी सोय होईल. नाही तर असाच तू केळाचं फोतर फेकून दिल्यासारखा होशील. अरे जवळ बा, तुमची पण झाली काय तयारी? चला पप्पू, आणली बॅग मी. चला निघा. मनीषा ताई, निघा. कोण? कायचा राग आला का जवळ बुवाले? नाही नाही मोहन, कायचा राग नाही आला.
झाला टाईम, चला येतो आम्ही. नाही, असं रागात मी जाऊ देणार नाही. एक बहीण जवळ खुशीत गेले आणि दुसरे बहीण जवळ नाराजीत, हे मोहनले मान्यच नाही आहे. काय झालं जवळ बा, तुम्ही सांगा काय झालं. मोहन, काही याचे चोचले करू नको तू. जे जे चोचले त्याचे पुरुषीन तू, ते ते डोक्यावर बसतील. नाही नाही मनीषा ताई, तू शांत राह. जवळ बा, सांगा बरं काय झालं. आणि तुम्हाला सांगतो, आतापर्यंत माझ्या बहिणीच्याकडून कोणी नव्हतं. तुम्हाला दोन्ही जवायला वाटत जाय, मायबापाशिवाय याच्याकडून खिचणारं कोणी नाही. आता पाठीराखा भाऊ आला बरं. आता कशाचीच कमी नाही माझ्या बहिणीले. सांगा काय झालं, काय कमी पडलं तुम्हाला. का रे मोहन, एका जवाईले पसंतीनं कपडे, जुना झाला जवळ आणि नवीन जवाईले तुम्ही घेऊन आले कपडे, असा कोण भेदभाव. आणि पाहुणचारात पाहुणचार, शांता काकूले बोलावलं, सविता काकूले बोलावलं आणि माझ्या आईले बोलावलं. मग सारखं पाहणं तुम्ही दोघं जण येले. जवळ बा, एवढीच गोष्ट याच्यासाठी राग आला तुम्हाला, कपड्यासाठी खायसाठी. अरे 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 अरे, बायको बायको हे घरातली लक्ष्मी असते. खायसाठी कपड्यासाठी तुम्ही तिला नाराज करून टाकलं घरातल्या लक्ष्मीले. अरे मला सांगते तुम्ही, मी तर तुम्हाला असे 4 ड्रेस घेऊन दिले असते. आणि पाहुणचा एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण करायला घेऊन गेलो असतो मी. तुम्हाला काय वाटलं आम्ही काय कमजोर आहो काय? कमजोर नाही. मनीषा ताई, आज जाऊ नको तू, उद्या जाजो. आज कपडे घाले चल जवळ बघायला, आणि उद्या मस्त पाहुणचार करू. नाही तर हॉटेलमध्ये घेऊन चल त्याच्या इच्छेनं. आणि त्याच्या आईले, बाबाले, भावाले, वहिनीले सर्वेले बोलवून घे. सर्वेले पाहुणचार कर. बापरे मोहन, फार मोठं मन आहे मोहनचं, खूपच. चला मग आज आपण कपडे घ्यायला जाऊ, उद्या पाहुणचार करून संध्याकाळी आम्ही आमच्या घरी जाऊ. ठीक आहे, चल मनीषा, दे ठेवून बॅग. मनीषा, मला माहीतच नव्हतं त्या भाऊ एवढा दिलदार आहे म्हणून, आणि तू पण नाही सांगितलं. काय सांगता तुम्हाला, तुम्हाला तर खाय प्यासाठी तुम्ही मला नाराज करून टाकलं. समजू नका पप्पू तुम्ही, आमच्या इकडून कोणी नाही म्हणून. आमचा भाऊ आला आता, बाहेर गावी शिकायला होता, आता त्याला नोकरी लागते. जमला आता पाणीपुरीचा धंदा लावायसाठी देते मला मोहन पैसे. आता यावेळेला खुशी खुशीत वागायला लागेल, मग फोन करून घरी बोलवून घ्या लागेल. नाही नाही, मोहन असती हे लय कामाची आहे. काय तर विचार करून राहिले. तुम्हाला सांगतो, तुमचे विचार मी अंमलात नाही देत बरं. लोकांना असं दिलं ऊस, ते मुळासकट खाऊन घेतात. चल ना आता, कुठे गेला पावर तुमचा. मनीषा, ते आईले, भावाले, बाबा तर गेले कामावर, त्याने बरं नाही वाटणार ना. आपण असंच गेलो तर. जाऊ दे, कपडे घ्यायला जाऊ मस्त आपण. लोक तर सावट्याले पहिले पाहिजे. तिकडे भावजीने शिकून दिलं असेल ना, माईने शिकून दिलं असेल. असं नाही तसं, तसं नाही तसं म्हणून या गोष्टी आल्या. नाही तर आता लोक काही नाही बोलले. अरे मनीषा ताई, तू इथंच असं काय. मोहन, तुला सांगतो, यायला जास्त डोक्यात घेऊ नको. हे त्या लायकचे लोक नाही आहेत बरं, हे दुसऱ्याचा फायदा घेतात. मनीषा ताई, तू काही काळजी करू नको, मी आहो ना. तुम्ही फक्त घरी खुश राहा बस. आमची काही काळजी करू नको तू. आता आई बाबाची बी काळजी करायला मी आहो ना. कर तयारी कर, आणि मस्त हशी खुशीत राहा. अरे मोहन, इकडे ये ना, चल ना बस आपण बाहेर. नाही नाही, बाहेर बसून काय करता, चला दुकानात कपडे घ्यायले तुमच्या पसंतीनं. चला जवळ बघ, पहिले कपडे घेऊ आपण, आपल्याला रात्रभर गोष्टी करूनच आहेत. चला चल मनीषा. आई, तू घरीच थांब, मी जातो याच्यासोबत. तू आली, तू त्याच परीनं कपडे पाहिशील. माझी इच्छा आहे की त्याच्या पसंतीनं कपडे भेटले पाहिजेत, त्याला खुश झाले पाहिजेत बहीण जवळ. ठीक आहे बाप्पा. चल पप्पू, पप्पू त्यासारखा भाऊ मानून आम्हाला फार अभिमान वाटते रे. त्या तू लहान असून बहिणीचे जवायचे किती हट्ट पुरवून राहिला तू. चल मनीषा ताई, भावाचं कर्तव्यच असते बहिणीला खुश ठेवणं. चला चला जवळ बघ. याची तर चोचलेच आणले मोहनले. पण काय काय कर्ज करून ठेवते काय अंकार, काय मी हा मोहन. मी नाही मुलाचा करत एवढा. सतरंजी पण पाय पसरा माणसानं. माया पुरली स्वतः साडी घेतली नाही घरी, आणि अति पाय अति त्याला पसंती पाहिजे. पसंती मायने बोला म्हणते, शांताबाईले बोलावलं होतं. मी बोलली असती, पण मला मोहन कल्ला गेला असता. जास्त डोक्यावर बसून राहिले. माया पुरले पाहिजे तर हिरीत लोटलं भावजाईनं. त्या व्यक्तीनेच जोर आला. थांब म्हणा धीरे धीरे, माया पोराला सांगतो मी, आणि तू चांगली उधळपट्टी करायला लावतो. त्याच्या मायले बोला, भावजाईले बोला, काही गरज नाही बोलवायची. मै सविता,
खुश झाली. जवैबू आले जाग्यावर. जमलं. मोहन आला. मोहनचा पायगुण खूप चांगला लागला बहिणीसाठी. सखूबाई, मायबाई गेल्या काय व पोरी? हा गंगूबाई, एका पोरीला जवाईले केलं सार. आता लाईन राहिली ना मनीषा. बापा, त्या जवाईले मोठे नखरे पुरवा लागू राहिले. कपडे घेतले काल आम्ही, आता म्हणते ते वापस दे. मायापासून तिने कपडे घ्या म्हणते. आला मायबाई मोहन, करून राहिले त्याचे हट्ट पुरे. जाऊ दे ना सखूबाई, ते खुश राहून जातात. का राजा आलता का मग घ्यायले, की शांताबाई आलती? नाही नाही गंगूबाई, माया जवळ बदलला आता. माया पोरीले माफी मागितली. आता असं कधीच करणार नाही म्हणे मी. खुश झालो आम्ही सर्वजण. बरं बाई, चल मी जा इकडे आलती शेवंता मावशीच्या घरी कापसाले सांगायसाठी. येशील काय मग उद्या गिद्या पोरी गेल्या की? आता बाई माया पोरगा गेल्याशिवाय की मला येऊ देणार नाही. पहिन मग मी माया पोरगा गेल्यावर येईन. चल येतो मग. जमलं बाई, दोन्ही पोरीचं चांगलं झालं पाहिजे तेव्हा बस. आई आले सगळ्या गावांची चक्कर मारून. गावात फिरायला नव्हती गेली काही. शांताबाईनं नेलं तर मला युवायच्या घरी जेवण करायला गुलाबजामुनचा पावनचा. ते आता माईने मला उलसक नाही हुंगलं. पाहिनं शांताबाईले कसं बोलावलं येईन जेवण करायला. तू तर बापा माझ्यासाठी 2 पैसे शिदुरी नाही घेऊन आली व मोठी मला शिकून राहिली. बरं मला जाऊ दे. तुमचा भूत तुला मला घ्यायला नाही आला अजून. कधी येते बाई? पाहिजे तुळशी काढली ना आणि मी रंगवतो. तुम्ही ते केलं सर आतापर्यंत रंगवलं असतं आई. आज तर तुळशीचे लग्न लावले असते आपण. पण तुम्हाला टाईम नव्हता ना. काही उपकार नका करू तुम्ही तुळशी रंगवायची. मीच रंगवतो. फक्त उद्या तुळशीच्या लग्नाला हजर राहायचा. नाही तर अजून डवर सण गावांनी. तोंड सांभाळून बोल जरा तू. मी बोलून नाही राहिली, मुलाजा करून राहिली तर. डवरनं गिवरनं खाऊ नको तू. त्या मायले बोलायला नाही मीटिंग घ्यायसाठी. पहिलेच मला जेवण करायला बोलावलं नाही. मग तळपायातली आग मस्तकात जायला. जा जा, तळपायातली आग रिकाम्या गोष्टी करणं. जा आपलं काम करा. सगळ्या गावांनी डवरून येते सासू आणि मला गोष्टी शिकवते. मी नाही हो ऐकणारी. श्यामे कुठे गेला रे श्यामे? तो श्याम सांग लवकर मला कुठे गेला. आता सगळ्या गोष्टीचा खळा निवाळा करतो मी. तू तर मला हलकट हलकट बोलून राहिली. त्या मायले बोलावतो मी फोन करून. आणि ते फोन नंबर दे लवकर. बोलाव ना, बोलावा. मीच बोलावतो. थांबा फोन करतो मीच. तुला काय वाटतं माझ्यापाशी काय मोबाईल नाही काय? मला नंबर सांग. माझ्यापाशी बी मोबाईल आहे. लवकर सांग नंबर. लवकर बोल. रिकामी नाही हो मी तुमच्यासारखी रिकाम्या धंदे करायसाठी. गेली गेली हट्टे गेली. काय माहित नाही आता राजा कसा वागतो कसा नाही सविता सोबत. थांब सविताला बोलावतो. नाही नाही, दुरून दुरून लक्ष ठेवतो मी. सवितावर राजावर भांडणं करतात, चांगले बोलतात. संडासात जाऊन बसतो 5 मिनिटं याच्या गोष्टी ऐकायसाठी. अतिशय राजा आणि सविता. आई तू संडासला चालली काय? राजा तू जायला जाणं तू. मला काही अर्जंट नाही आहे. जाय जाय. सविता इकडे ये. आली आली. काय झालं राजाजी? मी संडासला चाललो. तू नाश्ता करून ठेव आणि 2 पोळ्या टाकून माझा डबा पॅक करून ठेव. आलोच मी 5 मिनिटात. आणि चहा बी करून ठेव. ठीक आहे, आता करून ठेवतो सगळं. नाही राजा. हा बाई आलोच मी 5 मिनिटात. जमलं देवा, झाले दोघं जण चांगले. पहिल्यासारखा हक्कानं सांगते सविताले. नाही नाही, जमलं जमलं. पाय धुतो आणि सविताला मदत करू लागतो. पाय बरं सविता म्हणजे तुम्ही करू बी नका. अशी खुशी असली घरांनी किती प्रसन्न वाटते. आई काय झालं सविता? आई मी घरी आली तेव्हापासून पाहून राहिली. बाबा नाही दिसून राहिली. चिंटू गेले वाटते गावले. हा सविता, चिंट्या गेला ना. तो गेला दुसऱ्या दिवशी गेला. आणि ते सासरे माहेरी गेले ना बहिणीच्या घरी. सांगितलं महिनाभर येत नाही म्हणत. मी आराम करतो म्हणत बहिणीच्या घरी. आई खरंच काय? अरे आपण दोघे जण सासरवास करतो पण ते म्हणून ते आराम करायला गेले. तो राजाचं एक लक्ष दे. भरला का त्याचा डबा गिबा? हा बाई नाश्ता करून राहिले ते. आई सगळं चांगलं होऊन राहिलं आहे आपलं धीरे धीरे. आज माहित आहे का मी मार्केटला जातो आहे.
मी पशुपतीनाथाचं व्रत करतो आई, आता सोमवारपासून. त्याच्यासाठी जे सामग्री लागते ते घेऊन येतो आई मी. सविता, खरंच काय? मी किती दिवसापासून करतो करतो करून राहिली, पण मला होणच नाही राहिलं. एक काम करू आपण, दोघी सासू सुना पशुपतीनाथाचं व्रत सोबत करू. खूप फायदा होते बरं. आणि रोज महादेवाच्या मंदिरांनी पाणी घेऊन जात जाऊ. हा बाई, झाला आता राजाजीचं करून दिलं की बेस, मी मंदिरातून येतो आई. जाय सविता, तू जाय पहिले, मग मी जातो. आई, लय बायच्या तोंडून ऐकलं आई मी, ते व्रत केल्यानं घरातली दारिद्र्यता सगळी नष्ट होऊन जाते आई. घरात सुख शांती समाधान, नवरा बायकोचं कधीच भांडण नाही होत, सगळं बरोबर होते आई. आई, आपण व्रत करू आई, दोघी जणी करू आई. हा सविता, करू ना. का सविता, मनीषा नाही आली बाहेर? मला तर आता खटकलंच. हा पप्पू आला बाहेर. आई, मी राजाची आठवण देतो पहिले, मग फोन करून विचारतो मी. नाही, सविताने म्हटलं होतं मला मनीषा नाही आली बाहेर, पण म्हटलं जाऊ दे. पण मला असं वाटून राहिलं अति हुशार आहे ना तो. थांब, फोनच लावतो मी सविताच्या आईले, ते खरं खरं सांगते. हॅलो सखूबाई, कुठे आहे सखूबाई? शांताबाई, कुठे आहे? आम्ही घरी. पाहिजे तुमचा भाचा पप्प्या किती गुमान आलं त्याले. कपडे आणले काल, हे पसंतीत म्हणते. राजाला कसे म्हणते मा पसंतीनं, त्याच्या पसंतीनं कपडे घेतले, तसे म्हणते मला मा पसंतीनं कपडे पाहिजेत. शांताबाई, आणि तुम्हाला बोलावलं पण जेवण करायला? मा मायले बोलावा म्हणते जेवण करायला, मा भाजईले बोलावा म्हणते जेवण करायला. एका जवायला असं एका जवायला तसं, असं नका करू म्हणते. मोहन गेला ना कपडे आणण्यासाठी, मनीषा गेली सोबत. पाय सखूबाई, माय मनाला वाटलंच काहीतरी रुख म्हणून मी फोन केला. जाऊ दे सखूबाई, घेऊ द्या मोहनले काय घेते तर. ठीक आहे मग ठेवतो. फोन घे सविता, मी म्हणू का नाही, माझा अंदाज खराच ठरते. फुगला म्हणते तो, राग आला त्याले पप्प्याले. राजाची बरोबर केली, त्याची काही केली नाही. पसंतीचे कपडे पाहिजे, सगळं बरोबर पाहिजे. तर मोहन गेला म्हणते दुकानांनी, तुम्ही घेतलेले कपडे वापस द्याले आणि त्याच्या पसंतीने कपडे घ्यायले. पाय बाई, जाऊ दे, हिरस लोकोयचा. पंगे मंडळी, शांताबाईचा परिवार सुखी परिवार झाला आता. शांताबाई लय खुश झाली. सुनीचा पोराचा संसार डबल जुटला. वाटत नव्हतं व असं वाटत राणी धिंगाणा करून सोडते, पण नाही, शांताबाईनं वेळीच आवर घातली. तरी मंडळी, तुम्हाला कोणते टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तुम्ही नक्की कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल, नावाचे कमेंट नक्की करा. आपण काही जणांचे नावं घेऊ. सीमा राजेंद्र पाटील पनवेल, निशा गडलिंग, रवी गडलिंग, रेखा शेंद्रे, अरुण चोपकार पांढरी खानमपूर, राधा अंकुश शिरसाट, मयूर जालिंदर बेडके राहणार मुंगी, रोशनी खडकर.